नमस्कार, मी गणेश. व्हिडिओच्या सुरुवातीला एक नजर आजच्या सुपरफास्ट बातम्यांकडे. पोळा हा बळीराजाचा सण मोठ्या उत्साहात शेतकरी राजा साजरा करत असतो. काल सायंकाळी 6 वाजता शिवसेनेचे जालना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब खुगे यांच्या भराडखेडा या मूळ गावी बळीराजाची कुटुंबियांसह पूजा करून पोळा साजरा करण्यात आला. जालना शहरातील नवीन मोंढा येथे होलसेल मोहन एजन्सी दुकानात दरोडा टाकण्यानं 17 लाख रुपये पळून नेण्याचा प्रकार घडलाय. 31 ऑगस्ट रोजी हा प्रकार घडलाय. यापूर्वी नवीन मोंढा भागात अनेक चोऱ्यांच्या घटना घडल्या. व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण सध्या पसरलंय. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानं शिवसेनेच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेत उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. बघूया सविस्तर. सामाजिक न्यायासाठी पेरियार यांचे विचार सर्वदूर पोहोचवणं ही आपलीच जबाबदारी आहे, असं वक्तव्य आंबेडकर यांच्या विचारधारी आत्मसात करून ती गरीब गोरगरिबांपर्यंत रुजवण्याचं काम करावं, असं प्रतिपादन लिबरेशन पॅथर पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तामिळनाडूतील चिदंबरम लोकसभा मतदारसंघाचे खासदार थोल थिरुमावल्लवन यांनी रविवारी केले. उमेद स्वयंसहाय्यता समूहातील महिलांची आर्थिक स्थिती सुधारावी, या महिलांना लखपती दीदी बनवण्याच्या उद्देशानं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या संकल्पनेतून सलग दुसऱ्या वर्षी श्री गणेश मूर्ती विक्रीसाठी ग्राम तालुका जिल्हा पातळीवर स्टॉल उभारण्यात आले. जिल्हा परिषद मैदान येथे उभारण्यात आलेल्या स्टॉलचं उद्घाटन 3 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सेवक कल्याण निधीची स्थापना चालू वर्षापासून करण्यात येणार आहे. आगामी काळात शिक्षक, कर्मचारी भरती तसेच पदोन्नतीचे सर्व विषय मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडसांगी, करमाड, लाडगाव आणि आसपासच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे दुधना नदीला मोठा पूर आला. यावेळी पुलावरून पाणी वाहत काही काळ वाहतूक देखील बंद झाली. तर दुसरीकडे फुलंब्री तालुक्यातील निमखेडा येथील गिरजा नदीला देखील मोठा पूर आल्यानं फुलंब्री टाकळीत जाणारा रस्ता बंद झाला होता. रविवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं जोरदार पावसामुळे सिल्लोड तालुक्यात खेळणा प्रकल्प ओव्हरफुल झाला. या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागलं तर दुसरीकडे सोयगाव शहरातील सोना नदी ओसंडून वाहते. अजूनही सुरू असलेल्या पावसामुळे नदीचं पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून सोना नदीच्या काठवर स्थितीत असलेल्या रहिवाशांना प्रशासनाच्या वतीनं सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. पैठण तालुक्यातील बालानगरमध्ये राहत्या घराची भिंत कोसळून 3 जण गंभीर जखमी झाले. पैठण तालुक्यात कालपासून संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बालानगर येथील नवनाथ शिंगारे, रेखा शिंगारे आणि अनिरुद्ध शिंगारे हे 3 जण घरात झोपले असताना मध्यरात्री त्यांच्या अंगावरती भिंत कोसळली. 3 जण गंभीर जखमी झाले होते. सलगच्या पावसानं अजिंठा लेण्यातील धबधबा आता ओसंडून वाहताना बघायला मिळतोय. त्याचे हे मनोहरी दृश्य बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा.